पंचांचा इशारा येतोय, मॅच स्टार्ट होते। थँक्यू। स्कोरबोर्ड सांगायचं सर, मी विनंती करतोय मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय सन्माननीय समालोचक साहेबांना, बर्तन साहेबांना। धन्यवाद, धन्यवाद अमित सर। चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर, जहां पे ये क्वार्टर फाइनल का मैच हम देख रहे हैं। साई एंटरप्राइजेस बनाम श्री 11 अत्तरगांव। साई एंटरप्राइजेस के ओनर है रोहिदास पिंगले और श्री 11 टीम के हेमंत पाटिल और गणेश पाटिल, ये दो स्पॉन्सर हैं। हालांकि टॉस जीता था सबसे पहले साई एंटरप्राइजेस ने और सबसे पहले यहां पे फील्डिंग करने का फैसला किया है और बल्लेबाजी के लिए आमंत्रित दिया है श्री 11 टीम को। जी हां, इस मरतबा अक्रॉस द लाइन खेला है उसे डीप स्क्वायर लेग की दिशा में। डीप स्क्वायर लेग में बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, बाल बच गए, मगर इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल कर लिए हैं और अंपायर जी का इशारा यहां पे 1 शॉट का। कोठणचे तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय पाटील साहेबांनी विनंती करतो की मंचावरती यायचं आहे आणि विशेष एक अनाउन्समेंट आहे। नुकताच या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेला खरं तर त्यांनी सुरक्षा पुरवली असे महाराष्ट्र दलाचे 3 सेवक या ठिकाणी तैनात आहेत। ते कासार साहेबांना आणि त्यांच्या सहकार्याने विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यायचं। महाराष्ट्र बल दलाचे विशेष 3 अधिकारी या सामन्याला सुद्धा सपोर्ट करतात, त्या विशेष त्यांना मी विनंती करतो की आपण तिघांनी कासार साहेबांबरोबर तिघांनी मंचावरती यायचं। सलामी बल्लेबाज के रूप में तुषार म्हात्रे और उनके साथी बल्लेबाज आकाश पाटिल, जबकि पहले ओवर में गेंदबाजी की जिम्मेदारी रुचि के ऊपर। कुल मिला के 3 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही बढ़िया शुरुआत की है रुचि ने अपने पहले ओवर में। रिस्ट्रिक्शन के इस पहले ओवर में इस तरह की गेंदबाजी करना इतना आसान नहीं है। इस मर्तबा ओवर पिच गेंद उसे ऑन द राइज खेला था, कारपेट के सहारे, कारपेट को चाटती हुई गेंद वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में। बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार थ्रो, इसी के साथ ये पहला झटका रन आउट के रूप में लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम को। सर शॉर्ट रन है ना, शॉर्ट रन है सर, ही स्कोरर बोर्ड शॉर्ट रन करायचं। पहला झटका लगता हुआ यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम श्री 11 अत्तरगांव को। खराब शुरुआत अगर यहां पे देखा जाए तो गेंदबाजी करने वाली टीम और गेंदबाज की सराहना करना चाहूंगा मैं, क्योंकि काबिल तारीफ यहां पे गेंदबाजी हो रही है। पहले 5 गेंदों में उन्होंने मात्र 3 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और देखते देखते यहां पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद 3 रन 1 विकेट के नुकसान पर रनआउट के रूप में आकाश पाटिल मैदान से बाहर जा चुके हैं। तुषार म्हात्रे खेल रहे हैं 5 गेंदों का सामना करते हुए 2 रन बनाकर, जबकि मयूर पाटिल ने अब तक अपना खाता नहीं खोला। बहुत ही शानदार और लाजवाब ये प्रतियोगिता हम देख रहे हैं। युवा सेना खालापुर आयोजित युवा सेना प्रीमियर लीग अमदार चषक 2023, इस प्रतियोगिता का ये अंतिम दिन धर्मवीर आनंद जी दिखे साहेब क्रीड़ा नगरी
क्वार्टर फाइनल का ये मुकाबला। इस मैच में जो भी टीम जीतेगी वो सीधा सेमीफाइनल में प्रवेश करेगी और सेमीफाइनल में फिर एक शानदार मैच हमें देखने को मिलेगा। जी हाँ, इस मरतबा जड़ में डाल दिया था वाइड यॉर्कर करने की कोशिश और उस गेंद के साथ छेड़ करने का प्रयास किया। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और विकेट कीपर के दस्तानों में, और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। हुए और जो जय मल्हार कुंभिवली टीम सेमीफाइनल के लिए क्वालिफाई हो चुकी है। उनमें जो बाइक के रेस में सबसे ज्यादा लोग चाहते हैं कि बाइक उसे मिलना चाहिए, वो कल्पेश जाधव, अमोल जी जाधव इनका भाई है। ये बड़ी उपलब्धि है चिंचिवली के लोगों के लिए और अमोल असा जीवाचा जीव लग यार आहे हा मित्र। इस बीच नए बल्लेबाज मोहत असीम नए बल्लेबाज हम देख सकते हैं। स्ट्राइकिंग एंड पर अंपायर से गार्ड लिया, अब मुआयना करते हुए फील्डिंग का। गेंदबाज प्रणीत राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, इस मरतबा गुड लेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद तेजी के साथ अंदर की तरफ आ रही थी, बैकवर्ड पर जाकर उसे कट कर दिया था, मात्र सहलाया था। बैकवर्ड पॉइंट की दिशा में फील्डर तैनात थे, मगर जब तक वहां के फील्डर उस गेंद को फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 4 रन 2 विकेटों के नुकसान पर। 4 ओवर का यह मुकाबला। दूसरा ओवर यहां पे प्रगति पर। पहले ओवर में ऋषि ने मात्र 3 रन खर्च किए थे। जी हां, इस मरतबा ओवर पिच गेंद उसे उछाल कर खेला है वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, हवाई सफर करवाई गेंद को 6 रन के लिए। और इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 10 पर। प्रणीत जंगम को यहां पे आसमान दिखाया है। अब प्रणीत के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव जरूर बढ़ेगा, क्योंकि पहले ओवर में रनों को सुखा दिया था गेंदबाज ऋषि ने, मगर इस ओवर में दूसरे तीसरे ही गेंद पर एक जबरदस्त छक्का लगाया था बल्लेबाज तुषार ने। तुषार पहुंचे इस छक्के के सहायता से 8 पर। फिर से एक बार, जी हां, फिर से एक बार वही इलाका चुना था। बहुत ही शानदार यहां पे फील्डर हालांकि कोशिश करते हुए नजर आए, मगर आखिरकार गेंद सीमा रेखा के बाहर जा चुकी है। मगर 4 मिलेंगे या 6? यहां पे 6 का इशारा। फिर से एक बार और एक सिक्सर आता हुआ बल्लेबाज तुषार के बल्ले से। जी हां, वहां पे शायद उस खिलाड़ी को चोट आई है। हम भगवान से यही याचना करेंगे कि चोट गंभीर ना हो। वहां पे वॉलेंटियर्स और उसी के साथ सदस्य, इनसे मेरी गुजारिश होगी कि वहां पे जाके जाती तौर पर देखा जाए कि वहां पे उन्हें कितनी चोट आई है। अगर गंभीर रूप से वो चोट है तो 12वें खिलाड़ी मैदान में जाना मुनासिब होगा। मगर मैं फिर से एक बार आप सभी की जानकारी के लिए बताता चलूं, रनों की संख्या हो चुकी है 16 रन, बैक टू बैक 2 छक्के। अब यहां पे तुषार के बल्ले से हमें देखने को मिले 4 गेंदों में अब तक 13 रन खर्च किए हैं प्रणीत ने। पहले ओवर में मात्र 3। हेलो हेलो शेख, हेलो शेख, हेलो 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 चेक 60 डीजे 60। हेलो चेक डीजे 60। हेलो। तो दोस्तों यहां पे रनों की संख्या 16 रन, 16 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। युवा सेना खालापुर आयोजित
युवा सेना प्रीमियर लीग आमदार चषक 2023। और हेलो हम सभी के चहीते आमदार सम्माननीय व्यासपीठ पर विराजमान है और कमाल का ये माहौल यहाँ पे बनता हुआ, क्रिकेटमय वातावरण, चारों तरफ क्रिकेट के दीवाने, क्रिकेट का हुजूम यहाँ पे नजर आता हुआ। देखिए प्रेक्षक गैलरी भी यहाँ पे नजर आ रही है और इस मैदान के बाहर चारों तरफ इस क्रिकेट का और मैच का आनंद लेते हुए दिखाई दे रहे सारे क्रिकेट के रसिक। हॅलो, खऱ्या अर्थानं युवा सेना प्रीमियर लीग युवा सेना खालापूर आयोजित आज आमदार साहेबांची उपस्थिती आजच्या रात्री आपल्याला लाभली। खरं तर ज्यांच्या सन्मानार्थ या ट्रॉफीचं आयोजन केलं, क्रिस्टल ट्रॉफी या स्पर्धेचं विशेष आकर्षण प्रेक्षकांसाठी संदेश पाटील यांनी केलेली उल्हासरावजी भुरके यांच्या वाढदिवसानिमित्त जेवणाची सोय या स्पर्धेचं मुख्य आकर्षण आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद हे आणखीन एक आकर्षण। आणि कर्जत खालापूर विधानसभेने जो विकासाचा झंझावत आणि विकासाचा चेहरा जो पाहिलाय, जे आपल्या व्यासपीठावर उपस्थित होते, त्या सन्माननीय आमदार साहेब आता इथून प्रस्थान करतायत, त्या आमदार साहेबांचं मी मनापासून आभार मानतोय। खालापूर तालुका युवा सेना यांच्या वतीनं आणि खालापूर तालुका ग्रामीण प्रीमियर लीग युवा सेना आमदार चषक 2023च्या ऑर्गनायझरच्या वतीनं मनापासून मनपूर्वक आभार। धन्यवाद प्रवीण सर। तो दोस्तों फिर से एक बार चलते हैं मैदान पर, जहां पे डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में उस गेंद को खेला है, गेंद दंदनाती हुई निकल रही है, मगर वहां पे शानदार फील्डिंग। इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल, आंखों आंखों में इशारा और पलक झपकते ही दूसरा रन यहां पे चुरा लिया है। इन 2 रनों के साथ रनों की संख्या में बढ़ोतरी स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। दूसरा ओवर यहां पे प्रगति पथ पर, अभी भी एक गेंद इस ओवर की आना बाकी। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज तुषार ने अपने गियर को चेंज कर दिया है। ओहो, मगर इस मर्तबा ऑफ स्टंप के बाहर ललचाया था। सन्माननीय सागर शेठ हडप यांच्यातर्फे पारितोषिक आलेलं आहे। युवा उद्योजक वावोशी मराठी उद्योजक सन्माननीय सागर शेठ हडप यांच्या माध्यमातून लागोपाठ 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला इथे तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। मनपूर्वक अभिनंदन, आभार। चलिए दोस्तों, फिर से एक बार हम फोकस करेंगे, जहां पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है और रनों की संख्या 18 रन, 9 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। ये काफी नहीं होगा, क्योंकि 9 रन से अगर इसी तरह से औसत से रन बनेंगे तो मात्र 36 रन प्रोजेक्टेड स्कोर यहाँ पे नजर आ रहा है और 36 रन बिल्कुल यहाँ पे काफी नहीं हो सकते। अगर इस मैच को जीतना है, एक सम्मान पूर्वक स्कोर अगर खड़ा करना है, तो कम से कम 50 का आंकड़ा यहाँ से छूना होगा बल्लेबाजी करने वाली टीम को, अर्थात श्री 11 को। हालांकि टॉस जीता था साई इंटरप्राइजेस ने और सबसे पहले फील्डिंग करने का जो फैसला किया था। जी हां, इसमें तो बहुत ही बढ़िया स्ट्रोक, फिर से एक बार गेंद दंदनाती हुई निकल गई है, सीमा रेखा को लांघती हुई 4 रन के लिए। मोहतसीम के बल्ले से आता हुआ ये करारा चौका और स्वागत है इस चौके के साथ वैभव का। वैभव फिर से एक बार, जी हां, जोरदार प्रहार तो किया है, गेंद इसमें तबा डीप मिड विकेट की दिशा में वहां के फील्डर को चकाती हुई, फिर से एक बार सीमा रेखा को पार करती हुई 4 रन के लिए। धन्यवाद डीजे मास्टर, हमारे गुण संख्या लेखक दड़वी सर हमें बताते हुए रनों की संख्या हो चुकी है 26 रन।
बहुत ही अच्छा गुणलेखन का काम यहाँ पे अंजाम दे रहे हैं, जो कि बहुत ही मौल्यवान होता है, बहुत ही महत्वपूर्ण होता है। जीतूजी कर्णूक, शाखा प्रमुख सारसन तथा विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सारसन सासगाव यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत। आणि आपल्याला मी विनंती करेन आपण आसनस्थ व्हायचं आहे। ओव्हर टू सब। लगातार 2 चौके आने के बाद क्या यहाँ पे हैट्रिक होगा चौकों का? सभी ऊर्जित अवस्था में उत्साह से साथ इस मैच को देख रहे हैं। जी हाँ, मगर इस मरतबा बल्लेबाज को पूरी तरीके से अचंभित किया है। गेंद गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद कट होकर बाहर की तरफ निकल रही थी। आणि डीजे मास्टरच्या समोर बसलेले जे प्रेक्षक आहेत, उभे असलेले प्रेक्षक, त्यांना विनंती आहे, अगदी प्रेमपूर्ण विनंती असेल की आपण जरा ते व्यासपीठ खाली करायचं आहे। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद, 2 चौकों के बाद क्या वापसी की है कमाल की। वैभव की सराहना तो बनती है, क्योंकि लगातार 2 चौके आने के बाद मनोवैज्ञानिक दबाव में अक्सर गेंदबाज घिर जाते हैं, मगर यहाँ पे अपने आत्मविश्वास के बलबूते पर फिर से एक बार यहाँ पे वापसी की है। शानदार गेंदबाजी। हालांकि फ्लड लाइट में खेलना, यहाँ पे दूधिया रोशनी से नहाया हुआ ये मैदान है, यहाँ पे बल्लेबाजी करना इतना आसान नहीं होता। जी हाँ, फिर से एक बार गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया है और सीधा विकेट कीपर के हाथों में, और इसी के साथ आखिरकार यहाँ पे अपना शिकार किया है गेंदबाज वैभव ने। डंका वाजतोय नावाचा संदेश भाईचा। गोड मधुर आहे जीवाचा जीव लग यार। क्रिकेट बहुत ही अनोखा खेल है, क्रिकेट बहुत ही अजीबोगरीब खेल है। क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज कहा जाता है। और वो क्यों कहा जाता है, फिर से एक बार हम सब के सामने एग्जाम्पल सेट होता हुआ। वैभव के पहले 2 गेंदों पर लगातार 2 चौके आने के बाद ऐसा लग रहा था कि ये ओवर काफी महंगा होगा, काफी खर्चीला होगा, मगर वैभव ने फिर से एक बार यहाँ पे अपने जौहर दिखाए हैं और क्रिकेट ने अपना रंग बदला है, क्रिकेट ने अपना रूप बदला है। लगातार 3 गेंदें यहाँ पे बिंदी आ चुकी है, अंतिम 1 गेंद शेष, 8 रन खर्च किए हैं और एक बल्लेबाज को चलता किया है। 1 विकेट अपने नाम की है वैभव ने। रनों की संख्या 26 रन अब तक यहाँ पे नजर आ रहे हैं। अब में नए बल्लेबाज हम देख सकते हैं स्ट्राइकिंग एंड पर अंपायर से गार्ड लेते हुए, अंपायर से गार्ड लिया, मुआयना किया फील्डिंग का, अब खेलने के लिए तैयार है राकेश पाटिल। राकेश पाटिल स्ट्राइकिंग एंड पर। जी हां, आते ही जोरदार प्रहार किया है, ओवर पिच गेंद हाई बैक लिप के साथ उस गेंद के नीचे आए, हाफ वाली बनाकर उसे उड़ाया और गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। पहले ओवर में 3 रन खर्च किए थे। प्रणीत दूसरे ओवर में आए, थोड़े से खर्चीले साबित हुए, उन्होंने 15 रन खर्च किए और वैभव ने तीसरे ओवर में 14 रन खर्च किए हैं। कुल मिला के 3 ओवर की समाप्ति के बाद 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हर ओवर में तकरीबन 10.67 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। इसी औसत से अगर रन बनेंगे तो 40-42 रन स्कोर कार्ड पर नजर आएंगे, मगर ये 40-42 रन काफी नहीं होंगे, ये बल्लेबाज भी जानते हैं। मगर राकेश पाटिल अलग ही सोच के साथ बल्लेबाजी करने के लिए मैदान में उतरे हैं। वो जानते हैं यहाँ से ज्यादा 2-4 गेंदें ही खेलने को मिलेगी, बड़े स्ट्रोक से ही यहाँ पे स्वागत करना होगा। और राकेश पाटिल ने जो मन में ठान लिया था वो मैदान में एग्जीक्यूट करते हुए हमें नजर आया। छक्के के साथ अपना अकाउंट ओपन किया है और मैं अक्सर कहता हूं कि नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बना ही नहीं जाता। मगर आगाज किया है यहाँ पे राकेश ने, तो अंजाम क्या होगा।
ये देखना बहुत ही मजेदार होगा, झन्नाटेदार होगा, दिलचस्प होगा। इस बीच अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं मुन्ना पिंगले, राइट आर्म ओवर द विकेट। इस मरतबा बीचों बीच पकड़े गए हैं पगबदा के रूप में, लेग बिफोर द विकेट। अंपायर जी की उंगलियां आसमान में बुलंद और बल्लेबाज बिल्कुल सहमत नहीं है। राकेश पाटिल अंपायर जी से कुछ बातचीत करते हुए शायद यहां पे, मगर रिव्यू यहां पे दिया नहीं जाएगा और राकेश मैदान से बाहर आते हुए। लिए 10 गेंदों में 16 रन जोड़े हैं, अच्छा योगदान था। और अंपायर जी का यहां पे पगबदा का इशारा आया। अब तुषार म्हात्रे आउट होने के बाद नए बल्लेबाज रोहित राकेश का साथ निभाने के लिए। मात्र 5 गेंदें शेष इस अंतिम ओवर की। कम से कम 2 बड़े स्ट्रोक अगर आते हैं तो एक सम्मान पूर्वक स्कोर हमें नजर आएगा। फाइटिंग स्कोर होना बहुत ही जरूरी है। मैच कोई भी जीते कोई भी हारे, मगर मैच रोमांचित करने वाला होना चाहिए। इस मर्तबा पेस को निकाल दिया था, अपने उंगलियों को फेरा था और स्लो ओवर 1 गेंद। अलग अलग तरह की गेंदबाजी हमें देखने को मिलती है, वर्सटाइल गेंदबाजी यहाँ पे करने की कला मुन्ना ने यहाँ पे सीखी है, उसके ऊपर महारत हासिल की है। जी हाँ, इस मर्तबा तेज तर्रार गेंद डांसिंग डाउन द विकेट, थोड़ा सा आगे आकर उस गेंद को खेला और इस बीच मिड विकेट की दिशा में एक आसान सा कैच और एक बल्लेबाज मैदान से बाहर। निराश किया, रोहित ने 2 गेंदों का सामना किया मगर अपना खाता नहीं खोल पाए। और इस बीच रोहित आउट होने के बाद नए बल्लेबाज प्रशांत राकेश का साथ निभाने के लिए। अभी भी 3 गेंदें आना बाकी है। मुन्ना ने मगर जबरदस्त गेंदबाजी की है। पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद बिंदी, तीसरी गेंद पर विकेट, यानी अब तक यहाँ पे तीनों गेंदें बिंदी हो चुकी है। हालांकि अंतिम ओवर प्रगति पर, अंतिम ओवर में ज्यादा से ज्यादा रन आएंगे ऐसी अपेक्षा होती है, आशा होती है, मगर इस आशा के ऊपर पूरी तरीके से पानी फेरा है गेंदबाज मुन्ना ने। अब स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे बल्लेबाज प्रशांत को भी बड़े स्ट्रोक यहां पे लगाने होंगे। बाएं हाथ के बल्लेबाज है। देखिए अंपायर से गार्ड लेते हुए मुआयना किया फील्डिंग का, अब खेलने के तैयार है मुन्ना को। जी हां, फिर से एक बार घूमती हुई गेंद और यहां पे रन लेना चाहते थे, स्ट्राइक अपने हाथों में रखना चाहते थे राकेश, मगर बल्लेबाज प्रशांत को अपना कीमती विकेट यहां पे सैक्रिफाइस करना पड़ेगा और एक बल्लेबाज रनआउट के रूप में मैदान से बाहर। आज मेहनत कमाई से ज्यादा करो, एक दिन कमाई मेहनत से ज्यादा होगी। यहाँ पे मेहनत कर रहे हैं गेंदबाज मुन्ना ने लगातार 4 गेंदें यहाँ पे बिंदी की है। बल्लेबाजों को बिल्कुल समझ में नहीं आ रही है गेंद कहां से आ रही है, कहां से जा रही है। लाजवाब गेंदबाजी, झन्नाटेदार गेंदबाजी, अद्भुत और अप्रतिम गेंदबाजी, मैं कहूंगा ऑस्टनिशिंग गेंदबाजी। फिर से एक बार मुन्ना, राइट आर्म ओवर द विकेट, स्लोवर 1 गेंद, मगर इस मरतबा ऑफ स्टंप पर पहले ही सफल होकर उस गेंद को खेला था लॉन्ग लेग की दिशा में। खाली क्षेत्र, गेंद दंदनाती हुई सीमा रेखा को लांघती हुई 4 रन के लिए।
इस चौके के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 36 पर। राकेश ने मात्र 2 गेंदों का सामना किया है, एक छक्का और एक चौके के सहायता से 2 गेंदों में 10 रन बनाकर स्ट्राइकिंग एंड पर राकेश खेल रहे हैं। राकेश पाटिल को और अगर 4-5 गेंदें मिली होती, जी हां, इसमें दबा कवर में 2 खिलाड़ियों के बीच में से निकाल दिया है। लेफ्टेड कवर ड्राइव, गेंद अंदर आती हुई डीप कवर सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार मिलेंगे यहां पे रन 4। पहले पारी में हम देख सकते हैं 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 40 रन और जीतने के लिए 41 रनों की जरूरत। दोस्तों, सफलता एक दिन में नहीं मिलती, सफलता एक दिन में नहीं मिलती, मगर लेकिन ठान लो तो एक दिन जरूर मिलती है। अब यहाँ पे सफल होने के लिए बल्लेबाजों को कोशिश करनी होगी, मेहनत करनी होगी, मशक्कत करनी होगी और उसी के साथ गेंदबाजों को भी जी जान से यहाँ पे अपना एफर्ट दिखाना होगा। तर निश्चितपणे सन्माननीय अमोलजी जाधव यांचं स्वागत होतो आहे, त्यांचं राहिलं होतं स्वागत, त्यांचं आपण स्वागत या ठिकाणी करतोय। मी या ठिकाणी विनंती करतोय प्रवीणजी देशमुख यांना विनंती करतोय की आपण अमोल जाधव यांचं स्वागत करायचं आहे। आणि यानंतर पुन्हा एकदा सामन्याला जोपर्यंत सुरुवात होईल तोपर्यंत मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करणार आहे माझे साथी समालोचक तुषार धुमाल यांना। धन्यवाद। रमेश जाधव यांना विनंती करते, विभाग प्रमुख रमेश जाधव यांना की आपण या ठिकाणी यायचं आहे। ज्येष्ठ खेळाडू रघुनाथ जाधव यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। आणि विनोदजी लबडे यांना विनंती करतो की आपल्या या ठिकाणी स्वागत आहे। प्रवीण दादा या आपण स्वागत करायला। रमेश दादा या स्वागताचा आपण या ठिकाणी स्वीकार करायचा आहे। जुने जाणते खेळाडू रघुनाथ जाधव यांचं स्वागत होतो आहे। बरेच वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलं आणि ज्येष्ठ क्रिकेटर म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे असे रघुनाथ जाधव साहेबांचं स्वागत होतं। आणि त्यांच्याबरोबरच तेव्हाचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट बराच फरक पडलेला आहे, पण अशा जुन्या क्रिकेटला उजाळणा देण्यासाठी पुन्हा एकदा हे मंचावर त्या ज्येष्ठ क्रिकेटरचा सन्मान होतोय। त्यांच्याबरोबरच विनोद लबडे यांचं देखील स्वागत होतो आहे। थँक्यू। विनोदजी रोकडे साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत होतोय। विनोदजी रोकडे साहेब। राजेश खरिवले जर आपण समालोचकांशी संपर्क करा। राजेश खरिवले। स्वागतम सुस्वागतम स्वागतम तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मी तुषार धुमाळ पुन्हा एकदा युवा सेना प्रीमियर लीग आमदार ट्रॉफीच्या या दमदार सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत करतो। पहिल्यांदा फलंदाजी पाहायला मिळाली ती श्री 11 अत्तरगाव संघाची, जिथे धावफलकावरती धावा लागल्या होत्या 24 चेंडूच्या समाप्तीनंतर 40। आता
साई एंटरप्राइजेस संघाला करायच्यात 24 चेंडूमध्ये 41 धावा. गेम इज ऑन. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. बॉलर नेम पंढरी पवार, मॅन फ्रॉम घोडिवली. स्ट्राइक एंड वरती मुन्ना पिंगळे, मॅन फ्रॉम घोडिवली. जोरदार प्रहार, चेंडू गेला आर पार. वाघाची धाड, फोडला पहाड. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण. बिग हिट, बिग षटकार. पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. पंढरी पवार यांच्या प्रत्येक विकेटसाठी समीरजी पवार साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक. समीरजी पवार यांनी मात्र प्रवीणजी दुगाडे सरांना मात्र इथे ऑफर केली आहे गणपती पुळेची. इथे जोरदार प्रयत्न. कॉपी बुक स्टाईलने फटक्याची निवड. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव मात्र खर्च केली आहे पंढरी पवार या गोलंदाजानं. पण फलंदाज देखील ताकदीशीर चांगली कामगिरी करतोय मुन्ना पिंगळे, ज्यानं षटकार मारला पहिल्या चेंडूवरती. 7 धावा लागल्या धावफलकावरती. येणारे 22 चेंडू 34 धावांची गरज. आता स्ट्राइक एंड वरती फलंदाज अमोल पाटील, मॅन फ्रॉम जामरुक. अमोलचा पटका फसलाय. शिक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. पकडलाय जेल. अमोल पाटीलचा संपलाय खेळ. ठोक डीजे. लाखात एक आयोजन आहे. पहिल्या क्रमांकासाठी जवळजवळ ₹1,00,000 पारितोषिक. दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000, तिसऱ्या क्रमांकासाठी 25 आणि चौथ्या क्रमांकासाठी देखील 25,000. आणि ट्रॉफींचा विचार केला तर डोळ्यांना मोहात पाडणाऱ्या ट्रॉफीज, ज्याच्यामध्ये दमदार आमदारांचे छबी आपल्याला पाहायला मिळते. क्रिस्टलच्या ट्रॉफीज जवळजवळ 26 ते 27 किलोची एक ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येणार. मालिकावीरसाठी शैलेशजी मोरे, उपजिल्हा अधिकारी रायगड यांच्या माध्यमातून सिरीजसाठी बाईक आणि उत्कृष्ट फलंदाज मनोहर शेठ थोरवे यांच्याकडनं सायकल. उत्कृष्ट गोलंदाज संदेश शेठ पाटील, तालुका प्रमुख खालापूर तालुक्यातील एक सुंदर व्यक्तिमत्व, ज्यांच्याकडनं देखील सायकल. इथे नेक्स्ट बॅट्समन मैदानावरती रोहन पालांडे, मॅन फ्रॉम घोडिवली. घोडिवली घोडिवली 22 चेंडू 33 धावांची गरज. पंढरी पवार डाव्या हाताचा एक जबरदस्त गोलंदाज. हलक्या हाताने मात्र या चेंडूला सन्मान देण्यात आला. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला उचललं, फेकलं, तोपर्यंत 1 धाव मात्र मिळाली. प्रत्येक विकेटसाठी पंढरी पवार या गोलंदाजाला चंद्रकांतजी लाड आत्तरगावचे सदस्य आहेत, ज्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक. साहेबांना विनंती आहे पारितोषिक वाढवा, आणि आता 100 रुपयात बिर्याणी पण येत नाही. बघा साहेबांनी 200चं गेलंय प्रत्येक विकेटसाठी. धन्यवाद साहेब. हा चेंडू इथे पॉइंटच्या हातामध्ये. जबरदस्त झेल. फटका देखील जबरदस्त होता, पण झेल पकडला. संपला इथे मुन्ना पिंगळेचा खेळ. आणि संधी देऊया युवासेना प्रीमियर लीग आमदार ट्रॉफीच्या या दमदार सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा डीजे शाहीद साठे 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 साठे. इथे राज्य देखील आपलंच पाहिजे अशी सिंह गर्जना करणारे सरसेनापती हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं हे ब्रीद वाक्य. अर्थात शिवसेना शिवसेना आणि शिवसेना युवासेना आयोजित युवासेना प्रीमियर लीग आमदार ट्रॉफीचा दमदार सोहळा, दमदार एंट्री
रॉयल एंट्री आपण आमदार साहेबांची पाहिली, ज्यांनी प्रत्येक खेळाडूंना प्रेरणा दिली, ऊर्जा दिली आणि पुन्हा एकदा मॅचला झाली सुरुवात. आदरणीय धर्मवीर अनंतजी दिघे क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मी तुषार धुमाळ हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. नेक्स्ट बॅट्समन आयकॉन खेळाडू प्रणित जंगम, मॅन फ्रॉम मुळगाव. जबरदस्त चेंडू पंढरी पवारनं मात्र इथे पावर दाखवली. गोलंदाजी P1च्या षटकामध्ये जबरदस्त केले. पहिल्याच चेंडूवरती ज्याच्या षटकार आला त्यानंतर त्यानं मात्र स्वतःला सावरलं, संघाला सांगितलं पिक्चर अभी खत्म नहीं हुआ मेरे दोस्त, अभी तो इंटरवल हुआ है. हॅलो, खऱ्या अर्थानं जर आपण व्यासपीठावर पाहिलं तर ज्ञानेश्वर पिंगळे सामाजिक कार्यकर्ते घोडिवली यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. तुषार, गेल्या वर्षी कानाव जी मंगेश पाटील यांची मॅच झाली त्यावेळी उद्योजक समीरजी पवार यांनी आम्हाला शिर्डी ट्रिप स्पॉन्सर केली आणि त्यांचा वचन त्यांनी पूर्ण केलं आणि यावर्षी त्यांनी गणपतीपुळे आणि रत्नागिरी खरं तर आम्हाला स्पॉन्सर केले, त्यांचं मनापासून धन्यवाद. नक्कीच खानाव गावचा उल्लेख झालाय तर येणाऱ्या काही दिवसातच आपण बघतोय नागेश्वर मित्रमंडळ खानाव पुरस्कृत उपसरपंच चषक 2023च्या माध्यमातून भव्य नाईट स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे. गुरुवार दिनांक 30/3/2000 ते रविवार 4 एप्रिल रविवार 2/4/2023च्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळणार. इथे धावपलकावरती धावा लागल्या तर टोटल 10 धावा धावपलकावरती लागल्यात. आदरणीय प्रसाद शेठ चौधरी साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झालंय. अर्थातच कल्पेश जाधव यांची मॅच पाहण्यासाठी ते मात्र चिंचोलीवरनं इथे आलेले आहेत आणि त्यांना चिंचोली प्रीमियर लीगचा देखील मान पटकावलाय. प्रसाद शेठ चौधरी आणि सन्माननीय आमचे त्रिमूर्ती प्रमोद भाऊ जाधव त्याचबरोबर हेमंतजी पवार या तिघांना देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. नेक्स्ट बॉलर तनय पिंगळेचा हा चेंडू यावेळेस आपण बघतो ऑफस्टंपच्या लाईन मध्ये टाकला जातोय. एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येते. उपसरपंच चषक 2023 30/3/2023 ते रविवार 2/4/23 या स्पर्धेची कालावधी. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000, तिसऱ्या क्रमांकासाठी देखील 25 आणि चौथ्या क्रमांकासाठी देखील 25,000 रुपयाचं हे पारितोषिक. आणि इथे मात्र आलाय एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार, मालिकावीरसाठी 2 व्हीलर आणि उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी सायकल या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येणार. नागेश्वर मित्रमंडळाच्या वतीने ही आयोजित स्पर्धा. इथे मात्र आलाय चौकार डीजे. थँक्यू डीजे. सन्माननीय आमचे पेंटचे पाहुणे अमोलजी दळवी त्याचबरोबर सन्माननीय त्यांचे सहकारी मित्र सगळ्यांना विनंती केली जाते आपण या व्यासपीठावरती यावं. लागोपाठच्या 3 विकेटला 500चं पारितोषिक मान्यवरांच्या माध्यमातून. 14 रिव्हर्सिपचा हा फटका. जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता शत्रूवरती पलटवार तसा चेंडू इथे आर पार आला. 4 धावा, जबरदस्त चौकार. फलंदाजानं मात्र अचूक टप्प्यावरती चेंडू फेकला होता. इथे कलात्मक पद्धतीनं खेळला गेलेला फलंदाजाच्या माध्यमातून फटका. 4 धावा आल्यात. या 4 धावांच्या माध्यमातून टोटल 18 धावांवरती स्कोर कार्ड पाहायला मिळतो. यानंतरचा होणारा सामना असेल खऱ्या अर्थानं जय मल्हार एंटरप्राइजेस ज्याचे फ्रँचायझी आहेत रोहितजी पाटील, विरोधात असेल देवांश 114040 वॉरियर्स ज्याचे फ्रँचायझी आहेत देविदाजी पाटील आणि वैभव बलकवडे साहेब. जबरदस्त यानंतरची देखील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पण इथे मात्र धाव घेतली जाते 1-1 या धावसंख्येनं धावफलकावरती वाढ. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. तनय पिंगळे हा चांगली गोलंदाजी करतोय.
पुन्हा एकदा सिंगल मात्र इथे नोंद केली जाते. जबरदस्त ही मॅच. आदरणीय माजी नगरसेवक देवकर साहेबांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 चौकारांना आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. माजी नगरसेवक देवकर साहेब या मॅचचा आनंद घेताना अर्थातच थेट प्रक्षेपण फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ते बघतायत आणि त्यांनी आयोजकांना भरघोस साऱ्या शुभेच्छा दिल्यात. इथे मात्र हा चेंडू जातोय फाईनल क्षेत्राच्या जवळ, सीमारेषा पार, मिळतील 4 धावा, चौकार. चेंडू 17 धावा, 17 धावा, शेवटचे 12 चेंडू. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये मजा, मॅच मध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. ताकदीशीर लढाई आहे. क्रिकेटच्या पटलावरचं हे युद्ध आहे जे मैत्रीपूर्ण पद्धतीनं मात्र इथे साकारलं जात आहे. युवा सेना प्रीमियर लीग सोहळा आनंदाचा, सोहळा आहे मानाचा, सोहळा आहे सन्मानाचा. आमदार ट्रॉफीचा हा दमदार सोहळा. या सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरीमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मी तुषार धुमाळ हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. 12 चेंडू इथे 17 धावांची गरज. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ती टीम श्री 11 अत्तरगाव संघाची आणि त्याच ताकदीनं उत्तर दिलं जात आहे साई एंटरप्राइजेस या संघाच्या माध्यमातून. बरेचसे खेळाडू घोडवली संघाकडनं खेळतात तर बरेचसे खेळाडू या ठिकाणी अत्तरगाव संघाकडनं देखील खेळताना पाहायला मिळतात. बिग फाईट, बिग लढत, बडे मंच का बडा मुकाबला. अर्थातच मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये मजा. स्ट्राईक एंड वरती आहे रोहन पालांडे, अविनाश पालांडे, एक रिव्हर्स स्वीपचा मादक भेदक असा फलंदाज ज्याचा हा बंधू आता स्ट्राईक एंड वरती. आणि गोलंदाज आकाश पाटील याच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडूला लांबी कमी, उंची जास्त, 2 क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेळ साधला गेला. तू की मी की तू, पण झेल मात्र टिपला जातोय. रोहित साळुंकेच्या माध्यमातून पकडलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. ठोक डीजे. तलवार एक धारी होती, शुभा माझा दुधारी होता. तलवार एक धारी होती, शुभा माझा दुधारी होता. लाखो शत्रूवरती एकटाच राजा माझा छत्रपती शिवाजी भारी होता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय. खऱ्या अर्थानं आता मॅच मध्ये ट्विस्ट आहे. निकेशजी पाटील यांच्याकडनं 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. जर 5 चेंडू मध्ये 2 विकेट घेतल्या गोलंदाजानं तर जरतरच्या लढाईमध्ये खऱ्या अर्थानं अंतर कापायचंय. येणारे 11 चेंडू आणि 17 धावांचं. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पाठला केला जातो 41 धावांचा. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आकाशनं मात्र पहिल्याच चेंडूवरती घेतले विकेट. स्ट्राईक एंड वरती फलंदाज ऋषी कर्णूक, ज्याला करावं लागेल इथे रनआउटची संधी. लेट झाला क्षेत्ररक्षक आणि थेट एका धावेनं धावफलकावरती वाढ. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांना आमंत्रित केले जात आहे. देवांश 11 40 वॉरियर्स संघाचा संघनायक आणि जय मल्हार एंटरप्राइजेस संघाचा संघनायक लगेचच तातडीनं जलद गतीनं टॉस बॉक्स मध्ये या. स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय फलंदाज आहे प्रणीत. हा फटका मात्र त्यानं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळलाय. चेंडू खाली पुन्हा एकदा रोहित आलाय, ज्यानं चेंडूला पकडलं. 1 धाव मात्र खर्च झाली आणि एका धावेच्या माध्यमातून धावफलकावरती वाढ. टोटल 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. इथे मात्र जोरदार प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव
या चेंडूवरती घेतली जाते. एक एक धावाला महत्व दिलं जातंय. इथून मात्र आता गाडीचा गेअर बदलावा लागणार. इथून तुम्हाला मात्र खऱ्या अर्थानं संघर्ष करावा लागेल. चौकार षटकाराची भाषा मात्र बोलावी लागणार. 8 चेंडू 14 धावांची गरज. हा फटका इथे फसलाय आणि झटका क्रमांक इथे बसलाय. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज ज्याचा पकडलाय झेल प्रणीत जंगम याचा संपला इथे खेळ. डीजे डीजे इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती जर का विकेट आला तर सन्माननीय माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य ज्योत्स्नाताई देवकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर आकाशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय संतोषजी पाटील साहेबांकडनं. बघा कॅश पारितोषिक इथे जमा झालेलं आहे. तर मी पाटील साहेबांचं कौतुक नक्कीच करील ज्यांनी लावलं आणि लगेच दिलं. देणाऱ्याने देतच राहावे, देणाऱ्यानं देतच राहावे, पण घेणाऱ्यानं मात्र विचार करून घ्यावे. घेता घेता त्याचे हात न घ्यावे. हा जबरदस्त चेंडू इथे मात्र कहाणी में ट्विस्ट. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. स्ट्राइक एंड वरती फलंदाज होता वैभव मैतर ज्यानं हा चेंडू खेळला इथे निर्धाव. आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. बघा बसलेले आता उभे राहिलेत आणि उभे राहिलेले प्रेक्षकांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या वाजवा या मॅच साठी. या टाळ्यांनी तुमचा रक्तप्रवाह वाढेल आणि समोर त्याचा मात्र आत्मविश्वास वाढेल. बघा भोंगे पण वाजले जात आहेत, शिट्ट्या पण वाजवल्या जात आहेत. जबरदस्त आयोजन नियोजन युवा सेना प्रीमियर लीग. आज मात्र खऱ्या अर्थानं दमदार आमदारांच्या स्वागताची चांगला हा प्रयत्न केला जातोय रोहितजी विचारे साहेबांच्या माध्यमातून. बघा प्रेक्षकांची गर्दी, आवाज, टाळ्या, शिट्ट्या आपण ऐकतोय. आज रोहितजी विचारे साहेब मी खऱ्या अर्थानं म्हणतो खेळाडू तो जिंकलेत पण तुमचं आयोजन देखील जिंकलंय. युवा सेना प्रीमियर लीग, युवा सेना खालापूर आयोजित या सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचे 6 चेंडू 14 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज चौधरी मॅन फ्रॉम होनाड. सूरजच्या पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका. आकाश पाटील चेंडूवरती आलाय. चेंडूची उचलफेक झाली. सिंगल धाव मात्र नोंद केली जाते. 5 चेंडू उरलेत, 13 धावांची आहे गरज. प्रत्येक चेंडूवरती टाळ्या वाजणार, कधी फलंदाजासाठी कधी गोलंदाजासाठी. प्रत्येक चेंडूवरती एक नवीन उमेद जागी होणार. प्रत्येक चेंडूवरती एक नवीन संकल्पना पाहायला मिळणार. पाटील साहेबांच्या माध्यमातून कदाचित पारितोषिक असेल पण ते गुलदस्त्यात आहे. ठीक आहे, त्यांना पण माहिती आहे मॅच मध्ये आता हृदयाचे ठोके ठाक 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 असे वाजायला लागलेत. एक क्षण आहेत आनंदाचे, आनंदानं मात्र साजरे करा. पाच चेंडू 13 धावाची गरज. इथे आडव्या बॅटनं फटक्याची निवड. पुन्हा एकदा केलाय पलटवार. चेंडू आर पार आल्यात. वैभव मैतरच्या बॅट मधनं बहितर या 4 धावा. ठोक डीजे. आणि नागो पण डुलायला लागणार. आता उरले चेंडू 4 आणि गरज आहे 9 धावांची. एक मोठा फटका. सामन्याचा निर्णय मात्र फलंदाजाच्या बाजूने लावू शकतो पण एखादी विकेट गोलंदाजाला इथे डोक्यावरती बसवण्यास भाग पाडू शकते. खांद्यावरती घेऊन नाचवायला भिरवू शकते. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज, युद्ध मात्र रंगतंय युवा सेना प्रीमियर लीग. पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा प्रयत्न. इथे मात्र सुरेख चेंडू. अचूक टप्प्यावरती निर्णायक क्षणी निर्णायक वळण देणारा हा चेंडू सूरज चौधरीनं मात्र टाकलाय.
शेवटचे उरले 3 चेंडू 9 धावांची गरज. 3 चेंडू 9 धावा. प्रत्येक चेंडूवरती 3 धावांचं समीकरण सोडवावं लागेल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. अभि पाटील सर देखील सांगतायत आता खऱ्या अर्थानं पापण्या कशा फासफूस 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 होत आहेत. संदेजी पाटील जबरदस्त चेंडू. इथे मात्र पॉइंटच्या दिशेने खेळला जातोय. चांगला क्षेत्रक्षण झालंय. 1 धाव मात्र खर्च झाली आणि एका धावेच्या मदतीने टोटल 33. 1-2 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. मॅच अभी खतम नाही हुआ है. मॅच मध्ये बरोबरीची अजूनही संधी आहे दोन्ही संघांना. इथून येणाऱ्या एका चेंडूवरती किमान 2 धावा आल्या ना तर मॅच मध्ये मजा येईल. इथे जर षटकार आला ना तरी मजा येईल. पण इथे जर का चेंडू गेला निर्धाव तर गोलंदाज मात्र साधेल संधी. प्रवीणजी पाटील मिरकोटवाडी यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक विकेट साठी. विकेट देखील मोजली जाते. इथे मात्र या चेंडूवरती विलाउन द कार्पेट. 1 धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा. अभी कहानी में ट्विस्ट है. बजाव टाली. 1 चेंडू 6 धावांची गरज. वातावरणामध्ये गरमाहट. जो प्रेक्षकांना सामना हवा हवासा वाटतो ना तो आता मात्र मैदानामध्ये होताना. अर्थातच धर्मवीर अनंतजी दिघे क्रीडा नगरी वनवाटेच्या मैदानावरती चालू असलेला हा सोहळा युवा सेना प्रीमियर लीग. बघा शिट्ट्या आणि भोपूचा आवाज आता बंद झालाय. तो मात्र येणं गरजेचं आहे. एक चेंडू 6 धावांची गरज. कोणी विचारही केला नसेल हा सामना एवढा हाय व्होल्टेज होईल. आता खऱ्या अर्थानं ज्यांना बीपीचा त्रास आहे, हृदयाचा त्रास आहे, ज्यांचे हार्टबीट्स वाढतायत त्यांनी या चेंडूकडे बघू नका. सगळ्या सोय आहे. जेवणाची देखील आज उत्तम सोय होती. पाण्याची देखील सोय आहे. पण इथे मात्र एकच सोय नाहीये ती म्हणजे अँब्युलन्सची. ठक 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 असे हृदयाचे ठोके वाजतायत. 1 चेंडू 6 धावांची गरज. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे जो कसलाय, ज्यानं लेदर क्रिकेटचा देखील अनुभव घेतलेला आहे तो फलंदाज ऋषी कर्णोक. आणि गोलंदाज मार्क वर आहे डाव्या हाताचा गोलंदाज ज्याच्याकडे नॅचरल स्पिन आहे सूरज. आडव्या बॅटनं घोटना टेक. तमाशा देख. मारला इथे फलंदाजाला षटकार. मन जिंकणारा षटकार. जोरदार टाळ्या. ठोक डीजे. गया बाजीराव सिंगम. अर्थातच फलंदाज आहे ऋषी कर्णोक मॅन फ्रॉम बीड. इथे मात्र खऱ्या अर्थानं आता आपण वाढदिवस साजरा करूया. केक कापून सन्माननीय आज त्यांचा वाढदिवस आहे हेमंतजी पाटील अत्तरगावचे आहेत. त्यांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती यावं. जबरदस्त खेळ मात्र इथे रंगला आणि या खेळामध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली. मी दोन्ही संघांना विनंती करतो आपण शेक हँड केल्याशिवाय मैदानाच्या बाहेर येऊ नका. ही मैत्रीपूर्ण लढत होती. इथे मात्र हृदयाचे ठोके वाढले होते आणि आनंद देखील मिळाला होता. अजय शेठ पिंगळे साहेबांकडून देखील या विनर टीमला अर्थातच या सामन्यामध्ये विजय संपादन करणाऱ्या टीमला अजय शेठ पिंगळे साहेबांकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. टीम आहे साई एंटरप्राइजेस या संघाने ही मॅच